मनमाड करंजवन पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे मनमाडवासियांचे 40 वर्षापासूनचं स्वप्न हे पूर्णत्वास येणार आहे। इतक्या वर्षापासून मनमाडकर पाणी समस्येला तोंड देत होते। आता ही समस्या पूर्णपणे मिटणार आहे। लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। बदलापूर नगरपालिका प्रशासनाने अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स लावणाऱ्यांविरोधात कारवाई केली। झी 24 तासच्या बातमीनंतर बदलापूर प्रशासन आता सतर्क झालंय। शहराचं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मोहीम हाती घेतली जाणार आहे। जळगावमध्ये जिल्हा प्रशासनाकडून आणीबाणीमध्ये सहभागी असलेल्या 175 जणांचा गौरव करण्यात आलाय। देशाच्या 25 जून 1975 रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला यावर्षी 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत। या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहीचं सन्मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आलाय। मुंबईमधील सांताक्रूज चेंबूर लिंकच्या केबल स्टेट पुलाचे काम अखेर पूर्ण झालंय। आता या पुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे। यामुळे सांताक्रूजमध्ये मुंबई विद्यापीठ चौकामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून वाहनांची लवकरच सुटका होणार आहे। करमाळामधील केम ग्रामस्थांनी जेऊर महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। गावातील सबस्टेशन आणि त्याचबरोबर स्वतंत्र विद्युत वाहिनीचे काम अद्यापही पूर्ण झालं नाही आणि त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले। त्यामुळे ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत आमरण उपोषण सुरू केले। पंढरपूर तालुका पोलिसांनी 64 वाहनं मूळ मालकांना परत केली। यामध्ये 44 दुचाक्या आणि 20 चारचाकी वाहनांचा समावेश आहे। चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करून मूळ मालकांना हे परत करण्यात आली आहे। यामध्ये कर्नाटकमधील वाहनांच्या मालकांचाही समावेश होता। भिवंडीमध्ये नागरिक जीवित बचाव समितीचं आंदोलन मागे घेण्यात आलंय। भिवंडी शहराच्या आसपास सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना नाहक त्रास होतोय। त्यामध्येच वाहतूक पोलिसांचा मनमानी कारभार सुद्धा सुरू आहे। या विरोधात नागरिकांनी जीवित बचाव समितीने आंदोलन केलेलं आहे। मात्र आता हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। आणीबाणीच्या काळात सत्याग्रह करणाऱ्या येवलेकरांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सन्मान केलाय। जे नागरिक या आणीबाणीचे साक्षीदार होते त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले। धाराशिवमध्ये लाचखोर पोलीस निरीक्षक आणि महिला अंमलदारांवर कारवाई करण्यात आलेली आहे। लाचलुचपत विभागाने या दोघांनाही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच 95,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं। देशामध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरात पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे। रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात केल्यानं देशातील महानगरांमध्ये परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढलेली आहे। परवडणाऱ्या घरांमध्ये पुण्याचा दुसरा क्रमांक आहे तर मुंबई शेवटच्या क्रमांकावर आहे। मुंबईतील कर्नाक पूल 3 दिवसांमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार आहे। पुलाचं रंगरंगोटीचं आणि दिशादर्शक फलकांचं काम हे सध्या पूर्ण झालेलं आहे। हा पूल सेवेमध्ये आल्यानंतर वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होणार आहे।